हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे संडे स्पेशल पोहे बनवायचे आहे। ते पोह्याची रेसिपीज तुमच्यासोबत मी शूट करणार आहे। एका ताईची गोड अशी मला कमेंट आली होती की इंदोरी पोहे बनवून दाखवा, त्यासाठीच हा घाट घातलाय। आज पोहे बनवायचा प्लॅन केला आहे आणि आज संडे आहे। अंघोळ वगैरे झाली, सर्व क्लिनिंग झाली आहे, सकाळची देवपूजा पण झाली, चहा वगैरे पण घेऊन झालाय। तर आता पोह्यासाठी जे जे लागणारे साहित्य ते कापून वगैरे घेते आणि मग पोह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। एका ताईची कमेंट आली होती, त्याच कमेंटसाठी मी पोहे बनवते आज त्या ताईंसाठी। सर्वात अगोदर मग मी इथं चहा ठेवला सर्वांसाठी आणि चहा होतोय तोपर्यंत देवपूजा करून घेतली। छान खूप मस्त अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते मला पूजा केल्यानंतर। त्यानंतर मग मी इथं पोह्यासाठी लागणारं सर्व साहित्य कापून घेतलं। कांदा, हिरवी मिरची, हे आहे पोहे जे स्वच्छ निवडून घेतले। उज्जैनी पोहे भेटतात इथं। पोहे बनवण्यासाठी हे पोहे छान असे चालून घेतले मी चालणीवर, आणि हा लिंबू कांदा वरतून टाकण्यासाठी, आणि हा पोह्यासाठी कांदा आणि हिरवी मिरची, कढीपत्ता काढायचा अजून फ्रीज मधून, आणि कोथिंबीर पण कापायची आहे। चला मग पोह्याची रेसिपी पोहे बनवायला सुरुवात करते। सर्वात अगोदर मग मी कढई ठेवली, त्यात 1 ते 2 पळी असं तेल टाकलं। तेल चांगलं तापवून घेतलं। मग त्यात अर्धा चम्मच पोहे खाण्याचा राई टाकली आणि जिरं टाकलं। त्यानंतर थोडीशी बडीशोप टाकली। बडीशोप टाकल्याने खूप छान चव येते पोह्यांना। त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कांदा पण टाकून घेतला। कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा सर्व साहित्य टाकून घेतलं आणि छान त्यांना तेलात परतून घेतलं मस्तपैकी। कांदा मिरची परततोय तोपर्यंत मी इथं पोहे भिजू घातले। कांदे परतोस तर इथं पोहे स्वच्छ धुवून घेतले। त्यात मी अर्धा चम्मच हळद टाकली, 1 चम्मच साखर टाकली आणि चवीपुरता मीठ टाकलं। साखर टाकल्याने खूप छान टेस्ट येते पोह्याची। हळद, मीठ आणि साखर टाकून असे पोहे ठेवून द्यायचे। अगोदर पोहे भिजवून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्यात हळद, मीठ आणि साखर टाक। इथं कांदा मिरची परततोय तोपर्यंत इथं पोहे छान असे धुवून घेतले मी। त्यात हळद, मीठ आणि साखर, थोडीशी साखर टाकल्याने पोह्यामध्ये जेव्हा पोहे आपण खातो ना त्यात तो फिक्कापणा नाही येत। त्यात हा थोडासा गोडपणा, थोडासा तिखटपणा असा असतो। त्यामुळे इंदोरच्या पोह्यामध्ये साखर नक्की टाकली जाते आणि साखर टाकल्याने खूप छान चवीला लागतात पोहे। आपल्या इथं नाही टाकत साखर, आणि माझ्या मम्मीच्या इथं तर बिलकुल नाही टाकत, आणि मला हसतात पण की तू साखर टाकलेले पोहे बनवते। पण साखर टाकूनच पोहे इथं बनले जातात इंदोरला। आणि ते तसेच म्हणजे ज्या गाड्यांवर पोहे भेटतात ना, तशी जर तुम्हाला चव पाहिजे नसेल पोह्यांची तर तुम्हाला पण साखर टाकावा लागेल। आणि राई जिऱ्यासोबत सोप पण आपल्याला टाकावा लागते, थोडीशी 4-10 दाणे तरी सोप टाकावा लागते। त्यामुळे पोह्याची टेस्ट खूप छान अप्रतिम येते। शेंगदाणे पण टाकतात, पण ते आपल्या इथं टाकतात, इथं नाही टाकत शेंगदाणे यामध्ये, आणि घरात कोणी खात पण नाही पोह्यामध्ये टाकलेले शेंगदाणे, त्यासाठी। चला मग आता पटापट पोहे बनवून घेते, आणि पोह्याचा नाश्ता वगैरे झाला की मग मला कपडे धुवायचे, भांडे वगैरे घासून घेईल। आज संडे असल्यामुळे सर्व काम लेट चाललंय। 9:30-10 वाजता तर चहाच झाला आणि आता पोहे बनवते। आता 11 वाजले। आज स्वयंपाक पण दुपारी बनवावा लागेल। कांदा छान आपला परतून झाला आणि आता त्यात आपल्याला हे सर्व टाकून द्यायचे। कांदे, हिरवी मिरची चांगली परतून झाली की त्यात आपल्याला भिजवलेले पोहे टाकायचे आहे, आणि भिजवलेले पोहे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पोहे थोडा टाईम आपल्याला झाकून भापमध्ये होऊ द्यायचे आहे। भापमध्ये झालेले पोहे खूप छान वाटतात, कच्चे आणि असे कडक नाही लागत ते दाताला। पोहे रेडी झाले। कोथिंबीर काय भेटली नाही, मला वाटलं आहे डब्यात, स्वच्छ साफ केलेली कोथिंबीर होती डब्यात, पण संपली ती, आता नाहीये, त्यामुळे नाहीये कोथिंबीर। ठीक आहे, काही हरकत नाही। त्यानंतर आता पोहे सर्व करूया। इंदोरमध्ये ना पोहे सर्व करायची पण एक वेगळीच पद्धत आहे, तुम्हाला तीच दाखवते मी। इंदोरचे पोहे सर्व करायची पद्धत, कोथिंबीर नाहीये म्हणून मला चांगलं नाही वाटत। सर्वात अगोदर पोहे प्लेटीत घेऊन घ्यायचे, त्यावर कांदा टाकायचा आणि मग
कांदा टाकून झाल्यानंतर त्यावर ही शेव आणि नुक्ती भेटते इथं, ती टाकायची. शेव नुक्ती टाकल्यावर त्यावर असे लिंबू पिलायचा, मस्त लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू टाकल्यावर पण खूप छान चव लागते पोह्याची. आणि मग त्यावर हा इंदोर स्पेशल जिरावर मसाला भेटतो, तो टाकून घ्यायचा. इंदोरचा स्पेशल हा जिरावन मसाला फक्त इंदोरलाच भेटतो आणि ह्याच्यामुळे पोह्याची टेस्ट खूप छान लागते खायला. झाले आपले पोहे रेडी. या तुम्ही पण पोहे खायला. मग मी सर्वांच्या प्लेटी अशा सर्व करून घेतल्या. मयंकची, त्याच्या पप्पांची, सर्वांच्या प्लेटी अशा सर्व करून घेतल्या आणि मग आम्ही सर्वांनी पोहे एन्जॉय केले. खूप छान टेस्टी बनले होते पोहे आणि छान लागत होते खायला. या तुम्ही पण पोहे खायला. सर्वांच्या प्लेटी अशा सर्व करून झाल्या. आता सर्वांना देते. इथं आम्ही सर्वजण मस्त पोहे एन्जॉय करताय. इथं दर्शू, इथं मयंकचे पप्पा आणि इथं बसलाय हा मयंक. तुला का नाही खायचे? तुला नाही आवडत पोहे? असं आहे, मयंकला पोहे नाही आवडत. कधीतरी खातो पण इतक्या आवडीने नाही खात. पण आम्हाला दर्शूला आणि मला तर खूप आवडतात पोहे. त्यावर जिरावन मसाला, कांदा, लिंबू, शेव, नुक्ती आम्हा सर्वांना तिघांना आवडती. फक्त मयंकला आवडत नाही, तर तो खात नाही. आता काय माहीत तो काय खाईल. आणि त्याला मी दुसरा काहीच ऑप्शन नाही देणार आहे की तू हे खा की ते खा. जे आहे तेच खावं लागेल, नाही तर नाही भेटणार काहीच. दुपारपर्यंत उपाशी राहायचं. ओके, चला मग या तुम्ही पण पोहे खायला. आणि कशी वाटली तुम्हाला पोहेची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. इंदोरी पोहे, त्या ताईसाठी खास मी हे इंदोरी पोह्याची रेसिपी शूट केली. तर ताई, तुम्हाला कशी वाटली इंदोरी पोह्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. अगोदर नाही म्हटला आणि मग म्हणतो की दे. मग मी त्याला 1 चम्मच चारला तर बोलतो आता मला पूर्ण वाढून दे. ही ट्रिक आहे माझ्याकडे मयंकला खाऊ घालण्याची. त्याला 1 घास खाऊ घालून बघायचा, बोलायचं 1 घास खाऊन बघ. त्यानंतर तो म्हणतो की हा छान लागतंय, मग आणखी घेतो. ही ट्रिक आहे मयंकच्या पप्पाची, मयंकला काही पण खाऊ घालण्याची. बघा आता कसा खातोय. छान लागतंय ना? कसं लागतंय? बोल, या तुम्ही पण खायला. वीडियो को लाइक, शेयर, सब्सक्राइब सब कुछ करके जाना. अरे बापरे, बरं करतील का मग लोक तुझ्या सर्वजण? ताई मावश्या सर्व करतील तुझ्या बोलण्याने? बरं ठीक आहे, ओके. पोहे वगैरे खाऊन झाले. आता कपडे धुतले, मग भांडे घासायचे. पोहे खाऊन झाले सर्वांचे. त्यानंतर मग मी इथं बाहेर मशीन काढली लावायला. जोपर्यंत मशीन लावली नाही तोपर्यंत मोसम पूर्ण उन्हाचा होता. छान कडक ऊन पडलेलं होतं आणि जसे कपडे लावले त्यानं 5 मिनिटानंतर मोसम असा चेंज झाला आहे. काहीच भरोसा नाही मोसमचा काय होईल. कपडे वगैरे धुवून झाले आणि आज दर्शू मशीन, कारण आज दर्शूची सुट्टी आहे. दर्शू आला आज, संडेची सुट्टी आहे त्याच्यासाठी. चला आता मी हे कपडे घेऊन जाते वरती छतवर टाकायला आणि इथं दर्शू तोपर्यंत मशीन पुसून घेईल. कपडे धुवून सुकवून झाले. मग मी कपडे वरती छतवर घेऊन गेली टाकायला. मग वरती गेली मी कपडे टाकायला. ही आहे आमची कॉलनी. वरतून घेतले मी थोडं शूट. ही समोर येण्या जाण्याचा रस्ता आहे. इथं मी कपडे टाकतीये. मोसम काही सांगता नाही येत. मी कपडे टाकतीये. वरतून मोसम बघा कसा झाला. पाऊस आला तर वापस या काढायला. असंच चालतं पावसाळ्याच्या दिवसात. कपडे टाका काढा, टाका काढा.
मुलांचे स्कूलचे युनिफॉर्म पण होते आज, त्यामुळे कपडे धुवायला काढले. ते पण उशीर होऊन गेला कपडे धुवायला. मोसमच चेंज होऊन गेलं. सकाळपासून ऊन होतं आणि आता अचानक सावली आली. काय माहित पाऊस येतो का काय. कपडे सुकतील. इतका छान मस्त असा मोसम झाला होता पावसाचा, पण पाऊस काही आला नाही. त्यानंतर कपडे टाकून पटपट खाली आली, पटापट भांडे घासले आणि किचन साफ केलं. बघा माझ्या मशीनची क्लिनिंग अशी दिसते. माझी मशीन क्लीन केल्यानंतर 2-3 वर्ष झाले वापरताना, पण स्वच्छ ठेवली तर छान दिसते अजून. चला तर मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.